नमस्कार मित्रांनो, येणारे वर्ष आपणा सर्वांसाठी सुखाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे जावो आणि माता लक्ष्मीची कृपा आपणा सर्वांवर भरभरून राहो हीच प्रार्थना आणि येणारे 2025 या वर्षाचे आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2025 मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम आपण सर्वांना नवीन वर्षात येणाऱ्या पहिल्या सणाच्या म्हणजे मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की त्यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण मराठी महिन्याच्या पौष महिन्यात येतो। तसेच मकर संक्रांत हा आपल्या भारतातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसे की संक्रांत कोणत्या रंगावर आलेली आहे, संक्रांत कशावर आलेली आहे, संक्रांतीचे फळ, पुण्यकाल, तसेच कोणकोणते दान द्यायचे आहेत, या संक्रांतीच्या काळात कोणती कामे वर्ज्य करायची आहेत, अशी मकर संक्रांत 2025 ची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्यनारायण नमो नक्की लिहा। या वर्षी मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे। मकर संक्रांत या सणाचे विशेष महत्त्व म्हणजे हा सण 14 जानेवारीला येतो। 13 जानेवारी किंवा 15 जानेवारीतील मकर संक्रांती असो क्वचित घडत आहे, मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो। ह्या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळतिळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते। तर ह्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारीला आलेली आहे। मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 म्हणजे शके 1946 पौष कृष्ण 1 रोजी सकाळी 8:54 सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे। संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:54 पासून ते संध्याकाळी 4:54 पर्यंत आहे। सूर्याचे मकर होत आहे, वाहक आहे, उपासन घोडा आहे। संक्रांतीला पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे, केशरचा टिळा लावलेला आहे आणि वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे। वासरांकरिता जायचे फूल घेतलेले आहे, पायास भक्षण करीत आहे, जातीने सर्प आहे, भूषणार्थ मोती धारण केलेले आहे, वानर व नक्षत्रावर मोहदरी आहे। सामुदाय मुहूर्त 45 आहे, ती पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे। संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील। संक्रांती जिथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल। संक्रांतीच्या पर्व काळात काय दान करावे, तर नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावे। संक्रांतीमध्ये वर्ज्य कामे कोणती, तर दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष तोडणे, गवत कापणे, गाई म्हशींसाठी धारा काढणे व कामाविषयी सेवन इत्यादी कामे वर्ज्य मानली आहेत। तर मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवसांचा असतो। संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते म्हणजे 13 जानेवारी 2025 रोजी भोगी असणार आहे। 14 जानेवारीला मकर संक्रांत आणि 15 जानेवारी 2025 रोजी किंक्रांत असणार आहे। तर अशा प्रकारे तिन्ही दिवसांचं वेगळं असणं महत्त्व आहे आणि संपूर्ण भारतभर 3 दिवस अगदी उत्साहाने मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो। त्याचबरोबर महिलांचा हळदी कुंकू आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम हा रथ सप्तमीपर्यंत चालतो। तर अशा व्हिडिओमध्ये मकर संक्रांत 2025 या सणाविषयी संपूर्ण माहिती पाहिली आहे। जर तुम्हाला आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा। तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार।